आपल्यासोबत आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या आणि माजी आमदार विद्याताई चव्हाण आपल्यासोबत आलेल्या आहेत। विद्याताई, आपलं स्वागत आहे। सर्वात पहिल्यांदा प्रश्न म्हणजे ह्या सर्वेचे आकडे आपल्यापर्यंत आलेले असतील, साधारण मूड महाराष्ट्राच्या जनतेचा आला असेल, तुमची प्रतिक्रिया? अशी आहे की सर्वसामान्य जनतेमध्ये मी फिरते म्हणून कॉन्फिडेंटली सांगू शकते की लोकांचा आता राजकारण्यांवरचा विश्वास, मग तो कुठल्याही पक्षाचा असो, आता पूर्णपणे गेलेला आहे। कोणीही सत्तेत आलं तरी आमचं भलं कोणीही करणार नाही अशी एक ठाम लोकांची भूमिका झालेली आहे। आणि सर्व राजकीय पक्ष आणि सर्व राजकीय नेते हे एकाच माळ्याचे मणी आहेत। कोणालाही आपण निवडून दिलं तर आपल्यामध्ये काय म्हणजे आपल्याला काही फायदे होईल असं कोणी सरकार करेल याची लोकांना आता बिलकुल शक्यता वाटत नाही आहे। त्यामुळे मला असं वाटतं हे सर्वे जेव्हा आपण करतो तेव्हा ज्या माणसाला आपण विचारतो तेव्हा तो अगदी म्हणजे थोडासा कावराबावरा होतो आणि मग तो काहीतरी बोलायचं म्हणून आपली प्रतिक्रिया देत असतो। त्याच्यावरनं हा सर्वेचा अंदाज काढणं म्हणजे मला असं वाटतं हे खूप एक धाडसाचं काम आहे। याच्या प्रकारे लोकांना आता तुम्ही निवडणुकांमध्येच बघितलंय किती प्रचंड पैसे वाटप होतोय, प्रत्येक पक्षाकडनं होत असेल, कदाचित सत्ताधारी मोठ्या प्रमाणात पैसा वाटताना आपण बघितलेलं आहे। आणि त्यामुळे लोकांचं मत जे आहे ते आता जाऊ द्या ना, हेही पैसे खातायत, आम्हाला काहीतरी मिळालं तर आम्ही आपलं करून घ्यावं, कारण परिस्थितीच तशी वाईट आहे, खूप वाईट आहे। कारण तुम्ही जर बघितलं तर महागाई प्रचंड वाढलेली आहे। माझ्या घरामध्ये जर 5 मतं असतील आणि मला एक 5-25 हजार मिळत असतील तर ते आता मी घेऊन घेतोय, म्हणजे माझा काहीतरी आता 1-2 महिन्याचा तरी खर्च निघून जाईल अशी लोकांची मनोवृत्ती झालेली आहे। हे अगदी बारकाईने आणि जवळून मी बघते आणि गेले अनेक वर्ष बघितलेलं आहे। आणि आता हे इतकं झालेलं आहे की आता या निवडणुकांना, लोकशाहीला कसलाही अर्थ राहिलेला नाही आहे। त्यामुळे सर्वे करताना लोकांची जी मानसिकता झालेली आहे की राजकीय पक्ष सत्तेत कोणीही आलं तरी आमचं भलं करणार नाही, हे लोकांना आता ठाम विश्वास निर्माण झालेला आहे। बरं, अनुराज जाधव आहेत, राजकीय विश्लेषक आहेत। अनुराज, या सगळ्या सर्वेकडे आणि आता ही जी मतं आपण राजकीय पक्षांची आपापल्या पद्धतीने ऐकतोय आणि जनतेत फिरणाऱ्यांचे विरोधकांची मतं सुद्धा आपण ऐकतोय, काय कसं विश्लेषण करा? सर्वप्रथम आपण सरकारचं अभिनंदन करायला पाहिजे, कारण की 1 वर्ष पूर्ण करणं, ह्याला मी 1 वर्ष पूर्ण करणं असं नाही बघत, 2014 पासूनचं जे आपण बघतोय तर ह्या सगळ्या गोष्टी तेव्हापासून बघायला पाहिजेत। आणि पॉलिटिकल स्टॅबिलिटीविषयी सगळेजण चर्चा करताना दिसत आहेत। मी पॉलिटिकल स्टॅबिलिटीच्या पुढं जाऊन पॉलिसी स्टॅबिलिटी ह्याही मुद्द्याविषयी चर्चा करायला हवी असं म्हणेन। आता सर्वे ज्यावेळेस केलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे आपल्याला दिसतंय काही जण विरोधात आहेत, काही जण बाजूला आहेत, पण तरी पण त्याच्यामध्ये सकारात्मक बाब ही आहे की लोक ॲटलिस्ट त्यांचं मत तरी व्यक्त करतात। याचा अर्थ आपण असा घेऊ शकतो की लोकशाही अजून चांगल्या पद्धतीने शेवटच्या घटकापर्यंत जिवंत आहे म्हणून। आणि पुढचा मुद्दा त्याच्यातला असा आहे की योजना ह्या येत जाणार आहेत। आता गव्हर्नमेंटनी कनेक्टिव्हिटी चांगली केलेली आहे, ऊर्जा क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्या इथं बदल झालेले दिसत आहेत। म्हणजे गावाखेड्यामध्ये आता लोक म्हणत आहेत की आता लाईट जात नाही, हे खूप आश्वासक चित्र आहे। पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन योजना जरी त्यांना आणाव्या लागत असल्या तरी सुद्धा अकाउंटेबिलिटी या मुद्द्यावरती अजून कुठेतरी आपल्याला गॅप दिसतोय। एकूण डिलिव्हरी जी आहे ह्या सर्व योजनांची ही चांगल्या पद्धतीने जरी होत असली तरी सुद्धा तिथं सुद्धा काहीतरी सिस्टमिक रिफॉर्म्स व्हायला पाहिजेत, ज्याच्यावरती वर्कआउट करणं गरजेचं आहे असं जनतेला वाटत असेल। म्हणून कदाचित हे 6 मार्कावरती येऊन थांबलेलं आहे, नाहीतर कदाचित तिथं आपल्याला 7 किंवा 8 मार्क दिसले असते या सर्वेमध्ये, असं माझं मत आहे। अगदी आपल्यासोबत जय मृग आहेत, संचालक आहेत VMRचे, ज्यांनी हा संपूर्ण रिसर्च पुढारी न्यूज सोबत जो केलेला आहे, सर्वे केलेला आहे। जय मृगजी, हे जे मायक्रो प्रश्न जे विचारलेले आहेत, एकूणच मेथोडॉलॉजी कशी आहे, याचं विश्लेषण कसं करायचं? बघा, आपण 17,000 पेक्षा जास्त टार्गेट केला, 18,000 सॅम्पल्सचा टार्गेट केला। कशाला? कारण आपल्याला त्याचं एक क्युरेशन करावं लागतं की म्हणजे रिसर्चरचा बायस आहे का, जास्त एका पोलिंग बूथमध्ये गेला आहे का, एकाच प्रकारची मतं आली आहेत का, सामाजिक समीकरण पूर्ण आलंय का, त्याच्यात महिलांचा बॅलन्स आहे का, एक इन्कम वर्गचा बॅलन्स आहे का, हे सगळं काढता 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 मग आपण 15,000च्या थोड्यावर 15,800 मतां सर्वेच्या सॅम्पलवर आपण आलो आणि त्याच्यावरनं आपण हे सगळं विश्लेषण केलं। आता विश्लेषण करताना सुद्धा आपण बघतो की राज्यस्तरावर जो ॲक्च्युअल वोट शेअर आहे मागच्या निवडणूकचा, तो पण आपल्याला दिसायला मिळतोय का, म्हणजे त्याच्या बेसिसवर आपण सांगतो की नाही हे पुढचं जे ते पण नीटच आहे। तर ती पूर्ण मेथड फॉलो करून आपण हे सगळे निष्कर्ष काढलेत।
मला इकडे एक विनायकला प्रश्न विचारून आपण पुन्हा इकडे स्टुडिओमध्ये येऊयात. इकडच्या गेस्टकडे पुढचे प्रश्न घेऊन जायचे. विनायक, एक जो प्रश्न थोडासा चेष्टेने विचारला जातो, पण आपण तो जरा हेड ऑन सरळ प्रश्न घेऊयात. आणि हे जनरली आपले हनुमंत पवार वगैरे विरोधी पक्षातले मित्र म्हणत असतात, अहो आमच्या दरवाजावर कोणी आला नाही हो तुमचा सर्वेचा माणूस, आमचे केवढे प्रश्न आहेत. आता हा तोच म्हणतो की आमचे एवढे प्रश्न आहेत, ते विद्यार्थ्यांचे याचं एवढं काय झालं. असं असून सुद्धा मी मगाशी सुद्धा जो प्रश्न विचारला, असं काय आहे की ज्या एक बेसिक गोष्टींमुळे समाजमन तितकं विद्रोही होत नाही किंवा तेवढं सरकार विरोधी जात नाहीये. सर्वेच्या निरीक्षणांच्या आधारावर आणि फीडबॅकच्या आधारावरती एकीकडे दिसणारा विरोध व्हर्च्युअल आणि मतांमध्ये मात्र तो परावर्तित होत नाही. या गॅपकडे कसं बघायचं? प्रसन्न, या निमित्तानं सांगायला आवडेल की शीतावरून भाताची परीक्षा ही म्हण मराठीत खूप आधीपासून आहे. बरोबर आहे. स्वतः पुढारी समूह आणि नंतर आता पुढारी न्यूज गेले 7 वर्ष सर्वे करते आणि आपले जवळपास सर्व सर्वे बरोबर आलेले. सो कोण सर्वेला आलं का नाही असं जर का असतं तर मग सर्वेच झाले नसते. हा भाग एक. दुसरं, सर्व राजकीय पक्ष ते आलटून पालटून कधी सत्तेत असतात कधी विरोधक असतात. हे त्यांच्या मतदारसंघात सर्वे करून घेतात, हे उघड सत्य आहे. त्यामुळे सर्वे ही मेथडॉलॉजी आणि आमच्याकडे आला नाही माणूस म्हणून सर्वे चूक, या दोन्ही संकल्पना आता आपण दूर साधल्या पाहिजेत असं वाटतं. कारण जी सायंटिफिक मेथडॉलॉजी जयमृग सरांनी सांगितली त्याच्यामध्ये लोकांनी PhD केलेली आहे, पोस्टडॉक केलेला आहे, त्यामुळे ही मेथडॉलॉजी म्हणून पहिल्यांदा आपण ऍक्सेप्ट करू. दुसरं, पुढचे जे प्रश्न या सर्वेतून समोर येतील त्याच्यात आपल्याला हेही दिसेल की हे जे समाधान किंवा असमाधान व्यक्त होतंय ते का होतंय. त्याच्यात योजना आहेत, त्याच्यात प्रकल्प आहेत, त्याच्या अजून काही गोष्टी आहेत. सो प्रत्येकाला एक कॉझेशन आहे. मला खूप त्रास होत नसेल किंवा माझ्या अगदी एक प्रत्येकाची टॉलरन्स लेवल असते ना, त्या टॉलरन्स लेवल पर्यंत हे चालू असेल तर मग हे छान चालू आहे आणि मग मला भविष्यातला विश्वास दिसतोय का हा मुद्दा येतो. त्यामुळे सर्वे मेथडॉलॉजी म्हणून आपण मान्य करूया. आणि दुसरं, वरवर जे प्रश्न दिसतात हे माध्यमांच्यात काय समोर आहेत, आपण सगळे माध्यमांचा भाग आहोत, याच्यावरती आपला बायस तयार होतो. जनता जी बोलतीये ती कदाचित जे आपल्या चॅनलवर आपण दाखवतोय तेच असेल असं नाही, हे सुद्धा आपण या निमित्तानं प्रामाणिकपणे मान्य करूया. आणि म्हणूनच पुढारी सातत्यानं हे सर्वे करते की लोकांच्या मनात काय आहे ते आपण समजून घेऊ. कारण त्यांना चेहरे नसले तरी त्यांना मत असतं. 15,000 हा आकडा महिला पुरुष सर्व जाती धर्म सर्व लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे अगदी विभागवार सुद्धा विश्लेषण करता येईल इतकं सॅम्पल प्रत्येक ठिकाणचं आहे. तिथून आलेला हा आवाज आहे. त्यामुळे तो सिरियसली घेऊन त्याच्यावरती पुढे पावलं टाकणं हे मला समयोचित वाटतं. एक्झॅक्टली. ह्याच्याबद्दलची एक नंतर आपण पुन्हा सविस्तर बोलूया, एक वेगळा विषय. पण आता पण आपण प्रश्नाच्या अनुषंगाने घेऊया. प्रश्न जो आहे भ्रष्टाचाराच्या आरोपांबद्दल आपण विचारलेलं होतं आणि 40% जनता म्हणतीये सरकार भ्रष्ट नाही, पण त्याच वेळेला 32% जनता म्हणतीये की सरकार प्रचंड भ्रष्ट आहे. फरक फारसा नाहीये. विक्रांत पाटीलजी, सरकारच्या बाजूने जरी हा थोडासा पोल दिसत असला तरी सुद्धा सरकारमधल्या अनेक मंत्र्यांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, मुख्यमंत्र्यांना करावी लागलेली सारवासारव, आकड्यांचे जुळत नसलेले सगळे ताळमेळ, काय सांगाल याच्याबद्दल? ज्या पद्धतीनं महायुती सरकार काम करतंय, आपल्या सर्वेमध्ये ही स्पष्टता आहे की जनतेची पसंती ही जेव्हा मिळते तेव्हा ती वेगवेगळ्या अँगल्सनी मिळते, वेगवेगळ्या विषयावरती मिळते. ज्या पद्धतीनं सरकारला किंवा मुख्यमंत्र्यांना कंपेअर केलं जातं, त्यांना पूर्वीच्या सरकारशी सुद्धा कंपेअर केलं जातं, पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांशी सुद्धा कंपेअर केलं जातं. आणि जेव्हा जनता बघते की स्वच्छ प्रतिमेचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री वर्सेस ज्या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये 100 करोडच्या वसुल्या होत होत्या, त्यासाठी सरकारी अधिकारी वापरले जात होते आणि त्या विषयामध्ये गृहमंत्री जेलमध्ये जात होते, तेव्हा त्यांना वाटतं की नाही, या सरकारमध्ये खऱ्या अर्थानं पारदर्शक पद्धतीनं काम होतं. त्यामध्ये ज्या पद्धतीनं विषयांचं ट्रान्सपरन्सी ठेवून ऑटोमायझेशन केलं जातं आहे आणि त्या ठिकाणी जी रोजची भ्रष्टाचाराचे विषय जे पूर्वीपासून सुरू होते ते थांबवण्याचा प्रयत्न जेव्हा देवेंद्र फडणवीसांचं सरकार करतं, तेव्हा लोकांना ते कनेक्ट होतं की हो, हे सरकार स्वच्छ पद्धतीनं काम करतं. ज्या विषयामध्ये एखादी चूक समोर आली असेल त्यामध्ये कॅप्टन म्हणून मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भूमिका आणि त्यावर केलेली कारवाईसुद्धा ही महत्त्वाची आहे. पण जर का आपण बघितलं तर अशा कुठल्याच आरोपाला आरोप करायचे म्हणून कारवाई होते का? कारवाई होते ना. अनेक विषयामध्ये जिथे आवश्यक आहे तिथे कारवाई होते. ज्या पद्धतीनं आता एक प्रकरण समोर आलं, जे पुण्यातलं प्रकरण आहे
की ज्यामध्ये तात्काळ त्या ठिकाणी महसूल मंत्र्यांनी आदेश दिले आणि त्या ठिकाणी समितीचं गठन झालं आणि त्यामध्ये त्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचं कामही त्या ठिकाणी मंत्री महोदयांनी केलं. त्यामुळे जेव्हा इंटेन्शन क्लिअर आहे, लोकांच्या विकासाचं इंटेन्शन आहे, जनतेच्या भल्याचं इंटेन्शन आहे, महाराष्ट्राच्या कल्याणाचं इंटेन्शन आहे, तेव्हा कॅप्टनच्या भूमिकेत असलेल्या देवाभाऊंकडनं आणि महायुती सरकारकडनं ते सातत्याने दिसतंय. आणि जेव्हा कम्पेअर केलं जातं तेव्हा पूर्वीच्या सरकारकडनं जी झालेली निराशा आहे ती त्या ठिकाणी दिसते आणि ह्या सरकारकडनं असलेल्या आश्वासकता आणि प्रत्येक विषयामध्ये डिलिव्हरी करण्याचं काम. शेवटी जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर सर्वे भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांच्या बाजूने येतो ना, तेव्हा जनतेने ते क्लिअर सांगितलेलं आहे. ह्या पूर्वीच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिलेला कल आता आपल्याला जो दिसेल तो स्थानिक स्वराज्य संस्थांमधला कल आणि या सर्वेतला कल, यात आपल्याला एक ट्रेंड दिसतो जो विश्वासार्हतेचा ट्रेंड आहे. ठीक आहे. हनुमंत पवारांच्या भातात मला वाटतं बरेच बाण दिसतात तुमच्या अनेक विधानांवर मारायला. हनुमंत पवार, देवेंद्र फडणवीस साहेबांची लाडकी कंपनी आहे मेगा इंजिनिअरिंग. त्या मेगा इंजिनिअरिंगनं भारतीय जनता पक्षाला इलेक्ट्रोल बॉन्डच्या तर्फे 950 कोटी रुपये दिले. आज महाराष्ट्रामध्ये एकही मोठा प्रोजेक्ट असा नाही जो मेगा इंजिनिअरिंगला दिला नाही. याच मेगा इंजिनिअरिंगच्या सुप्रीम कोर्टामध्ये केसेस चालू आहेत. याच मेगा इंजिनिअरिंगवर इन्कम टॅक्सची रेड पडलेली आहे. याच मेगा इंजिनिअरिंगला 17,000 कोटीला तुम्ही MMRDAची कामं दिली म्हणून सुप्रीम कोर्टानं फटकारलं, 11,000 कोटीला द्यायला लावली. याच मेगा इंजिनिअरिंगकडे रिंग रोडचं पुण्याचं काम, याच मेगा इंजिनिअरिंगकडे समृद्धीचं काम. ही मेगा इंजिनिअरिंग कंपनी महाराष्ट्रातला सगळ्यात मोठी चोरांची दरोडेखोरांची टोळी आहे. ती देवेंद्र फडणवीस साहेबांची लाडकी आहे. चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी 95 कोटीचा दंड जो महसुली अधिकाऱ्यांनी क्लास 1 अधिकाऱ्यांनी बसवलेला होता तो एका फटक्यात माफ केला. याला भ्रष्टाचार नाही म्हणायचं, हे देवेंद्र फडणवीस साहेबांना दिसत नाही. ज्या संजय शिरसाटांच्या बॅगमध्ये कोट्यावधी रुपये सापडले, कुणी हिशोब द्यायचा? धुळ्याच्या गेस्ट हाऊसमध्ये अर्जुन खोतकर गेले, 100 कोटीपेक्षा जास्त रुपये केले होते. काय झालं त्या पोलीस केसचं? अजितदादांचे चिरंजीव जर 1800 कोटीची जमीन 200-300 कोटीला घेत आहेत आणि 24 कोटी टॅक्स बुडवतायत, महसूल मंत्र्याला मुख्यमंत्र्याला माहीत नाही. खुद्द मुख्यमंत्री म्हणतायत की उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या फाईल माझ्याकडे आल्याशिवाय मंजूर करायच्या नाहीत कारण मी भ्रष्टाचार होऊ देणार नाही. खुद्द मुख्यमंत्री म्हणतायत की दलाल अधिकारी मी मंत्र्यांना नेमू देणार नाही, म्हणजे अधिकारी दलाल आहेत हे मुख्यमंत्री म्हणतायत. त्यामुळं भ्रष्टाचाराचे किती काय सांगावं. जैन बोर्डिंगमधला भ्रष्टाचार माहीत नाही आम्हाला. भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री आहेत, ते एखादी ट्रस्टची जमीन घेत असताना समाज कल्याण आयुक्तांना माहीत नव्हतं, आयुक्तांच्या कार्यालयापासून काहीच माहिती नव्हती, जिल्हाधिकाऱ्यांना माहीत नव्हतं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रामध्ये भ्रष्ट अधिकारी भ्रष्ट मंत्री ह्यांच्या आजूबाजूला फिरतात, ते गोळा करतात. आज बदल्यांचे रेट बघा, पोलिसांच्या बदल्यांचे रेट बघा, हप्ते बघा किती चालू आहेत. ते एक पोलीस आयुक्तालय असं नाही ज्या पोलीस आयुक्तालयामध्ये दिवसाला कितीतरी 100 कोटी रुपयांचा व्यवहार होतो. सगळे ड्रग्सचे आरोपी जे पकडलेले त्याचे कनेक्शन भाजपापर्यंतच कसे पोहोचतात हो? तर माझं कंप्लीट होऊ द्या. ड्रग्सचे आरोपी हे आर्थिक व्यवहार आहे, हा भ्रष्टाचार आहे. माझी पिढी व्यसनात बुडवणं हा भ्रष्टाचार आहे. माझ्या सरकारी योजनांमधले पैसे मंत्र्याच्या घरामध्ये सापडणं हा भ्रष्टाचार आहे. शासकीय मालकीच्या जमिनी ज्या आपल्याला महसूल देतील त्या जमिनी तुम्ही खाजगी एका माणूस खरेदी करतो आणि लोकांनी आवाज उठवल्यानंतर, माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर न बोललेलं बरं. प्रचंड भ्रष्ट लोक, अधिकारी आणि दलाल त्यांच्या अवतीभोवती आहेत. थोडक्यात तुम्ही मेगा इंजिनिअरिंग किंवा कुठल्या कंपन्या कोणाच्या लाडक्या असं म्हणणं हे ॲक्सेप्टेबल नाही. यामध्ये जी काही निर्णय त्या ठिकाणी टेंडर प्रक्रिया आणि त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून या कंपन्या त्यांचं काम मिळवतात. तुम्हाला जर का त्याच्यावरती आक्षेप असेल तर तुम्ही त्या प्रक्रियेवरती विचारू शकता, तुम्ही कोर्टात जाऊ शकता. ते तुम्ही करणार नाही, पण एक नॅरेटिव्ह बिल्डिंगचं काम जे सातत्याने करण्याचा प्रयत्न, म्हणजे सकाळी 9 पासून मीडियाची स्पेस निगेटिव्ह नॅरेटिव्ह बिल्डिंगमध्ये जी तुम्ही तयार करता ती सातत्याने करायचं आणि कुठेही ठोस काही आपण मांडायचं नाही. आता जे त्या ठिकाणी काँग्रेसचे प्रतिनिधी बोलले त्यांनी त्याचे पुरावे द्यावे. नुसतं बोलायचं आणि जनतेच्या मध्ये एक परसेप्शन तयार करायचं, हा जो ढोंगीपणा आहे ना, त्यांची निगेटिव्हिटी सर्वेमध्ये जी दिसते या ढोंगीपणासाठीची आहे. त्यामध्ये लोकांची नापसंती त्यांना दिसते. हे अशा वागण्यामुळे फक्त परसेप्शन निगेटिव्ह तयार करणं. एकही विषय जो ह्यांनी सांगितला त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य असेल तर त्यांनी मांडावं. मी आदेश दाखवतो. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी 95 कोटीचा दंड हा निव्वळ 17 लाख रुपयामध्ये माफ केल्याचे पुरावे आहेत ना, माध्यमांनी मांडलेत, सरकारी ह्याच्यात आहेत, त्यांनी आदेश दिलेला आहे.
तर एका आदेश दिलाय तर त्याला विहित प्रक्रिया केली असेल, म्हणजे त्यातनं तुम्ही करून ते पुढे गेलं असेल ना. म्हणजे विहित प्रक्रियेत भ्रष्टाचार शेवटी- करण्यामध्ये तुम्ही पुढे आहात. शेवटी विहित महसूल प्रक्रियेत मंत्री भ्रष्टाचार म्हणून करताय तुम्ही. त्या विषयाची चौकशी करून जे काही करायला पाहिजे, असं काय घडलं? आपण त्या चुकीचं काय झालं किंवा नियमबाह्य काय काय झालं घडलं? हे दाखवलं तर आम्ही मान्य करू. 95 कोटी रुपयाचा दंड चुकीचं काय झालं किंवा शेगाव. नियमबाह्य काय झालं संत- हे जर दाखवलं तर आम्ही नक्की मान्य करू. संत गजानन महाराजाचं शेगाव ते पंढरपूर पर्यंतच्या रस्त्याच्या कामामध्ये अनियमितता केली, वेळ लावला, गौण खनिज चोरलं म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी दंड बसवला होता. तो महसूल मंत्र्यांनी कुठल्या अधिकारात आणि काय निकषात 17 लाखावर आणला? तुम्ही नियमात बसवून भ्रष्टाचार करताय, हा तर आरोप मान्य करा. काँग्रेसच्या प्रतिनिधींना माझं सांगणं आहे की ही एक प्रक्रिया आहे. आपल्याला प्रक्रिया समजते का बघा. आपण मीडियासमोर बोलणं आणि महसूलच्या यंत्रणेत बोलणं हे दोन वेगळे विषय आहेत. जेव्हा एखाद्या कलेक्टरनी प्रांतांनी एखादा निर्णय केला त्याच्यावरती अपील प्रोव्हिजन आहे. ती अपील त्या ठिकाणी डिव्हिजनल कमिशनरकडे होते, महसूल मंत्र्यांकडे होते आणि त्यांना ती कुठल्या अधिकारात विचारण्याचा आपल्याला अधिकार नाही आहे. त्यांना ते अधिकार आहेत, त्यांना कॉशी ज्युडिशरी अधिकार आहेत आणि त्या अधिकारात त्यांनी केलं. हा ते जर नियमबाह्य आहे असं म्हणणं असेल तर आपण नक्की तिथे यावं, आपण त्याविषयी आरोप लावावा आणि त्याविषयी आपण शहानिशा करून घ्यावी. पण मीडियामध्ये कुठलेही ठोस पुरावे नसताना हा एवढा दंड तेवढा का झाला असं म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाहीये. शेवटी कोर्टामध्ये जेव्हा आपण जातो, एका खालच्या कोर्टाचा निर्णय वरचं कोर्ट जेव्हा बदलतं त्यांच्या अधिकारात ते बदलतं. तुम्ही असं म्हणू शकत नाही की पूर्वीच्या कोर्टाने असं कसं केलं. कोर्टाचीच भाषा बोलताय तर सुप्रीम कोर्टानं 17,000 कोटीचं टेंडर 11,000 कोटीला द्यायला सांगितलं. 5,000 कोटी तुम्ही जास्त देत होते मेगा इंजिनिअरिंगला. कोर्टानं सांगितलं ना रद्द करावी लागली. ऐकलं ना, कोर्टाने सांगितल्यानंतर ऐकलं की म्हणजे दिलं होतं, म्हणजे 5,000 कोटीला तुम्ही जास्त टेंडर दिलं होतं. एल&टी दुसरी कंपनी काँग्रेसची मंडळी उचलून काहीतरी देतात तसं दिलं नव्हतं. टेंडर प्रक्रिया करून एखादी विषय जर होत असेल, तुम्हाला निवडणूक निधी दिला म्हणून तुम्ही टेंडर प्रक्रिया करून एखादा विषय होत असेल, 5,000 कोटीचं टेंडर वाजवून त्याच्यावरती बोलणं उचित नाही असं मला वाटतं. आपण जर हे सगळे धागे खेचत राहिलो, कोटीचं जास्त हे धागे खेचत राहिलो तर मारुतीच्या शेपटी इतके मोठे आहेत. पण इतरही अनेक मुद्दे आहेत भ्रष्टाचाराच्याच अनुषंगाने. मी शिवसेनेकडे येते. आपल्या अनेक मंत्र्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप झालेले होते. आता संजय शिरसाटांचं नाव निघालं, भरत गोगावलेंचं नाव त्यामध्ये आलं, गृहराज्यमंत्र्यांचं नाव त्यामध्ये आलेलं होतं. तर या सगळ्यामध्ये परत कारवाई झालेली दिसली नाही. म्हणजे असं एक चित्र दिसलंय की मुख्यमंत्री येऊन कुठेतरी सगळे घोळ निस्तारताना दिसलेले आहेत. नम्रताताई, कसं आहे, आत्ता जसं आमचे भाजपचे माझे सहकारी बोलत होते, विरोधी पक्षाला सवय लागली आहे फक्त आरोप करणं. ते आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी त्यांची नाही असं त्यांचं म्हणणं आहे. फक्त मीडियामध्ये यायचं आणि आरोप करायचे. जर त्यांच्याकडे काही पुरावे असेल त्यांनी यावं ना. फक्त मीडियात येऊन आरोप करणं म्हणजे आरोप सिद्ध होत नाहीत. तुम्ही या ना, तुम्ही विरोधी पक्षात ना, तुम्ही काय केलं? तुम्ही विरोधी पक्ष म्हणून काय केलात हा प्रश्न सुद्धा त्यांना विचारलं पाहिजे. तुम्ही विरोधी पक्ष म्हणून कुठले तुम्ही पुरावे दिलेत? तुम्ही विरोधी पक्ष म्हणून किती वेळा कोर्टात गेलात? तुम्ही विरोधी पक्ष म्हणून किती वेळेला संसदेत याच्याबद्दल संसद सत्र चालू आहे, किती वेळेला याच्यावर तुम्ही बोललेलात? तुम्ही विरोधी पक्ष म्हणून किती वेळेला आता अधिवेशनात या विषयावर बोलणार आहात? तर तुम्हाला हे काही करायचं नाहीये, तुम्हाला फक्त चर्चा करायची. बघा, तुम्ही हा सर्वे दाखवलाय. हा सर्वे म्हणजे 50% ग्लास भरलेला आणि 50% ग्लास रिकामा आहे असं आम्ही बघतोय. परंतु त्यांना मात्र 50% ग्लास रिकामाच दिसतोय. तो भरायचा कसा? याची त्यांच्याकडे मुद्दे नाहीये. आवडलं की शीतलताई एवढं भाजपची बाजू लावून धरतायत शिंदे सेनेच्या असून सुद्धा एवढीच बाजू आम्हाला आम्ही महायुतीत आहोत. शिरसाटांच्या संभाजीनगरमधल्या हॉटेल प्रकरणामध्ये आणि त्यांच्या अन्य काही नेत्यांची जी प्रकरण आली होती त्यावेळी मात्र ते एकटे पडल्यासारखे वाटत होते. तुलनेने हे बघा, तुम्ही तुमचे मित्रपक्ष तुमची कधी बाजू लावून धरतायत. आम्ही महायुतीत आहोत आणि आमची युती ही नॅचरल आहे. नाही, भ्रष्टाचाराच्या आरोपाबद्दल विरोधक फक्त आरोप लावतात आणि दुसरं काही करत नाहीत असं शीतलताई म्हणाल्या. अहो, तुम्ही ज्यांच्यावर आरोप लावले होते त्या अशोक चव्हाणांच्या विरोधात तुम्ही काय केलं? छगन भुजबळांच्या विरोधात फडणवीस साहेबांनी आरोप लावले होते, काय केलं तुम्ही? सुनील तटकरेंच्या विरोधात आरोप लावले होते, काय केलं? अजित पवारांच्या 70,000 कोटीला तुम्ही चक्की पिशिंगले होते, तुम्ही काय केलं? तुम्ही त्यांना स्वतःच्या पक्षात घेतलं. आता संघाच्या संचलनावर भाजपाचे आपल्याकडे मुख्य स्थान देतात. फ्लोअरवर विद्याताई सुद्धा आहेत. विद्याताई, विरोधकांवरती सत्ताधारी आरोप करतात की तुम्ही अशा प्रकारे नॅरेटिव्ह फक्त क्रिएट करता, कारवाई काही करत नाही, पुरावे काही देत नाही. नाही, पुरावे कोणाला देणार? पुरावे द्या, कोर्टात जा, ही भाषा आता सत्ताधाऱ्यांना शोभणारी नाहीये. मला एकच सांगायचं आहे की इथे तुमच्या सर्व्हेमध्ये 32% लोक प्रचंड भ्रष्टाचार आहे म्हणून सांगतायत आणि 19% लोक यांच्या भ्रष्टाचार अंगवळणी पडलेला आहे. म्हणजे आपली कामं जर होत नसतील तर मंत्रालयात जा, नाही तर कलेक्टर कचेरीत जा, नाही तर सरकारी कचेरीमध्ये जा आणि रिश्वत द्या आणि आपलं काम करून घ्या. ह्या सवयी लोकांना जडलेल्या आहेत. हे मी प्रामुख्याने एवढ्यासाठी सांगते की हा भ्रष्टाचार लोकांच्या अंगवळणी पडला आहे ना, हे सगळ्यात भयानक आहे की लोकांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे. कुठल्याही पक्षाचं सरकार आलं तरी हे तर द्यायलाच लागतं, किंवा कुठल्याही पक्षाचं सरकार आलं तर प्रशासन तर तेच आहे, प्रशासनाला सवयी लागलेल्या आहेत.
तुम्ही म्हाडाच्या कचेरीमध्ये जा, नाही तर तुम्ही SRAच्या याच्यामध्ये जा, तिथे मोठे मोठे बोर्ड लिहिलेले आहेत की कोणालाही पैसे देऊ नये किंवा तुम्ही या लोकांना पकडून द्या. पण किती लोक पकडून देत आहेत? त्यामुळे भ्रष्टाचार हा आपल्या देशामध्ये आता वाळवीसारखा पसरलेला आहे आणि तो भ्रष्टाचार कमी करणं हे, आणि कोर्ट हे सोल्युशन नाही हो. सत्ताधारी लोक तुम्ही सांगताय की पुरावे द्या, कोर्टात जा. किती अंजली दमानी यांनी काय कमी पुरावे दिलेत का तुमच्याकडे? काय केलं तुम्ही? तर मला हेच सांगायचं आहे की पुरावे देणारे अनेक लोक आहेत, पण त्यांच्या पुराव्यांचं काहीही होत नाही आहे. आणि जे सत्ताधारी आहेत, आता मला सांगा तुम्ही, महाविकास आघाडीचं सरकार होतं, 50-50 कोटीचे खोके देऊन हे सरकार फोडलं गेलं. म्हणजे लोकांची मेमरी पण इतकी शॉर्ट असते की लोकांना ते सरकार गेलं, जे लोकांनी आणून दिलं होतं ते सरकार गेलं, कुठल्या मार्गाने कशा प्रकारे सरकार पाडलं लोकांनी, मला गेलं वाटतं हे सगळे ताई लोक थोड्याशा विसरून गडबडल्या आहेत. गेलेले. लोकांनी दिलेलं हे सरकार हे नव्हतं. सगळे लोक विसरलेत विसरून, मला थोडंसं. पूर्ण करू द्या. हे सगळं लोक विसरून गेलेत का? मग आता हे सरकार आलं, हे लोकांना आता चांगलं वाटायला लागलंय का? तर हे सगळ्यांची लोकांची मेमरी ही शॉर्ट असते. कुठल्या प्रकारे सरकार, पण उद्धवजींचं मी सरकार कशा प्रकारे न्यूज होतं फ्लोअरला आपले सगळे आणि सहकारी आहेत, आताचं त्यांना एक सरकार प्रश्न कॉमन आहे, ज्यांनी प्रत्येकाने थोडक्यात उत्तर दिलं तर आपल्याला पुढच्या प्रश्नाला जाता येईल. मी सचिन परब, मनोज भोयर आणि सगळ्यांकडनंच हा प्रश्न आहे. एक थोडीशी गलत होते इथे. प्रश्न विरोधी पक्ष काय आरोप करतायत तो वेगळा मुद्दा आहे. आपण हा जनतेतून घेतलेला सर्वे आहे, आपण विरोधकांच्या कार्यकर्त्यांना विचारलेला सर्वे नाहीये. आणि त्यामध्ये जनता म्हणते, ज्याच्यामध्ये 40% म्हणतात भ्रष्टाचार अजिबात नाही, मात्र प्रचंड भ्रष्टाचार आहे 32%, इतका भ्रष्टाचार असतो 19%, आणि बाकीचे हे जर का बेरीज एक केली तर भ्रष्टाचार हे महाराष्ट्रातलं वास्तव आहे आणि ते कमी झालेलं नाही हे तर नक्कीच सिद्ध होत आहे. आणि जर का हा सर्वे आपण मानायचा म्हटला, कौतुक मान्य करतोय, तर हे मान्य करावं लागेल की हे या शासनाची मोठी मर्यादा दिसून येते. मी या बाबतीत सचिन परबांपासून सुरू करतो. सचिन, मनोज, अरुणराज, सगळ्यांकडे जाऊया आपण थोडक्यात प्लीज. सचिन. म्हणजे 51% लोक म्हणतात भ्रष्टाचारी आहेत आणि उरलेले लोक म्हणतात की भ्रष्टाचार नाही आहे, असं साधारणतः चित्र दिसतंय आपल्याला. आणि याचा अर्थ हे फक्त भ्रष्टाचार प्रत्यक्षात आहे की नाही, हे तर भ्रष्टाचार आहे हे लोकांनी खरं तर मुळात मान्यच केलेलं असतं. आणि त्यांचं म्हणणं आता आपल्या इतर गोष्टींच्यामुळे या सरकारच्या बद्दल बघण्याचा दृष्टिकोन हाच फक्त त्याला आपल्याला दिसतोय या सगळ्या प्रश्नातून. बाकी भ्रष्टाचार सगळ्यांनी मान्य केलेला आहे. ते 19% जो आकडा आहे की भ्रष्टाचार हा असतोच, तोच खरं तर 100% आकडा आहे असं मला वाटतं. मनोज. बघा काय म्हणजे भ्रष्टाचार आहे सिस्टममध्ये हे सगळ्यांना मान्य आहे आणि ते देऊन सुद्धा त्याची कामं होत नाही म्हणून ते ओरडतात बरेचदा. मुंबईतले जर रस्ते पाहिले तुम्हाला आणि एकीकडे तुम्ही राज्याचं चित्र वर्तमानपत्रातल्या जाहिरातीतनं, टीव्हीच्या जाहिरातीमधनं, सोशल मीडियामधनं जे उभं करता त्याच्या अत्यंत विपरीत, अत्यंत पावसातलं सुद्धा दृश्य अत्यंत भयावह होतं महाराष्ट्रातल्या रस्त्यांचं. इव्हन ग्रामीण भागातल्या, जरी मुख्यमंत्री म्हणत असतील की आम्ही ग्रामीण आणि शहरी विकासात संतुलन साधण्याचा प्रयत्न करतो, खास करून पायाभूत सुविधांच्या संदर्भात, औद्योगिक म्हणजे जे गुंतवणूक होते त्याला चालना देण्यासाठी. पण आज घडीला तुम्ही जर मुख्य रस्ते पाहिले महाराष्ट्रामधले, फ्रीवे जर पाहिलं चेंबूर आणि नरिमन पॉईंटला जोडणारा, आणखी काही महत्त्वाचे मोठे रस्ते पाहिले, इव्हन म्हणजे सायनवरून वाशीला येणारा जर तुम्ही रस्ता पाहिला, तर खूप ठिकाणी तुम्हाला असं वाटतं की लाज वाटते की हे मुंबई आहे जिथे कोस्टल रोड आहे, जिथे अटल सेतू आहे. तर यातनं काही गोष्टी अशा मान्य केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. पावसाळा लोटून गेल्यानंतर सुद्धा मुंबईतले आतले रस्ते म्हणजे प्रतीक्षानगर असेल, सायन असेल, आणखी काही मुंबईतले 100 असे कॉलनीज असतील तिथले. तो मुद्दा असा आहे की एवढं सगळं पाशवी बहुमत असून सुद्धा अशा प्रकारच्या भ्रष्टाचाराचे आरोप मंत्र्यांवर होतात. कोइलिशन गव्हर्नमेंट आहे आणि त्यात त्यांना आवर घालणं हे मुश्किल होऊन जातं. आणि सातत्यानं तुम्हाला कुणा ना कुणा मंत्र्यावरती हे आरोप होताना पाहायला मिळतं. हे खरं तर भाजप सारख्या एक सर्वोच्च देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या देवेंद्र फडणवीसांसाठी खूपच कसोटी आहे. 84 मध्ये राजीव गांधींचं इतकं पाशवी बहुमतानं सरकार आणि नंतर त्याच तेलुगू देशमचं सरकार. अरुणराज यांची मी एक थोडक्यात कमेंट घेते. अरुणराज, थोडक्यात. भ्रष्टाचार हा अगोदरपासून होता, आताही आहे, उद्याही राहणार आहे असं मान्यवर म्हणतायत. आता जनतेने हे मान्य केलेलं आहे असंही ते म्हणतायत. पण एका बाजूला रस्त्यावरती खड्डे दिसले तर लाडकी बहिणीचे पैसे येताना दिसतात.
दुसरीकडची कुठली तरी समस्या दिसली तर लाईट 24 तास आहे असं दिसतं, किंवा कुठल्या ना कुठल्या माध्यमातून सरकारकडून त्यांच्यापर्यंत मदत निधी जो आहे किंवा इतर कोणत्याही योजना ज्या आहेत त्या पोहोचताना दिसतात. भ्रष्टाचाराची चर्चा ही कुठं होतीये? एकतर स्टुडिओमध्ये बसून होईल किंवा इंटेलेक्च्युअल लोक भ्रष्टाचाराची चर्चा करताना दिसतात, पण जे मतं देणारे लोक आहेत ते त्या भ्रष्टाचार या मुद्द्यावरती किती चर्चा करतात ह्याच्यावरती एक वेगळं संशोधन होणं गरजेचं आहे. कारण की ते काय बघतात, मला काय मिळतंय, मला लाईट मिळतेय का, मला खायला मिळतंय का, माझ्यापर्यंत योजना पोहोचतायत का, आणि हेच खरे ते लोक आहेत जे मतदानाला 100% उपस्थिती देतात वर्षानुवर्ष जे आहेत. त्याच्यामुळे भ्रष्टाचाराचा जो मुद्दा आहे 40% वाला जो दिसतोय तो मला फार महत्वाचा वाटतो. म्हणजे मगाशी एक मान्यवर जे म्हणाले की अर्धा पेला भरलेला आहे, अर्धा पेला रिकामा आहे, मी त्याला अर्धा पेला भरलेला ह्याच्याकडे ह्याच्यासाठी बघतोय, कारण की जास्तीत जास्त पॉझिटिव्ह जर का बघितलं तर आपल्याला अजून सकारात्मक ऊर्जा मिळेल पुढे जाण्यासाठी, आणि लोकशाहीसाठी सकारात्मक ऊर्जा जास्त गरजेची आहे असं मला वाटतं.